नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलवर. तर आज आपण पाहणार आहोत शेवगाच्या पानांची भाजी. शेवग्यामध्ये तर खूप सारे गुणधर्म आहेच, पण त्याचसोबत शेवग्याची पाने ही खूप उपयुक्त आणि गुणधर्मांनी भरलेली आहेत. तर आपण इथे भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यात थोडे हळद, मीठ आणि पाणी टाकून ते शिजण्यासाठी ठेवलेले आहे. तर शेवग्याच्या पानांमध्ये खूप सारे कॅल्शियम असते, त्याचसोबत विटॅमिन सी आणि विटॅमिन बी हे सुद्धा खूप प्रमाणात असते. त्यामुळे शेवगा हा नेहमी खावाच, कारण की त्यामध्ये खूप सारे कॅल्शियम असते. त्याचसोबत शेवगाच्या पानांची भाजीही तुम्ही करून पहा, खूप छान लागते. तर इथे आपण एक मोठा कांदा आणि एक मोठा टोमॅटो भाजीसाठी चिरून घेतलेले आहे. तर ही माझ्या बनवण्याची पद्धत आहे. तुम्ही कोणत्या प्रकारे शेवग्याची भाजी बनवता ते नक्की सांगा. तर इथे आपण आता भाजी शिजून घेतलेली आहे आणि 2 पळी तेलामध्ये आपण कांदा परतून घेत आहोत. कांदा छान असा परतला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत. तर शेवग्यांच्या फुलाची सुद्धा भजी अशी मस्त होतात. तर इथे आपण टोमॅटो एक छान असे परतून घेत आहोत. इथे मी 1 चमचा हळद, 2 ते 3 चमचे मसाला टाकला आहे. आमचा घरचा मसाला आहे. छान असा इथे कांदा, टोमॅटो आणि मसाले परतले की त्याच्यामध्ये आपण भाजी टाकून घेत आहोत आणि भाजी छान अशी परतून घ्यायची आहे. तर शेवग्यांच्या फुलांची ही भजी होतात आणि ती पण खूप छान लागतात. आमच्या इथे तर ही शेवग्याच्या पानाची भाजी अशीच होते. तुमच्या इथे कशा प्रकारे होते नक्की सांगा. आणि ही भाजी पोटांच्याही अनेक समस्यांसाठी खूप उपयुक्त अशी आहे. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. धन्यवाद.